चिंचपोकळीचा पूल, भायखळा, नागपडा चौक, गोल देऊळ, ओपेरा हाऊसचा ब्रिज, गिरगाव चौपाटी अशा प्रकारे गिरगाव चौपाटीचं विसर्जन स्थळ अशा प्रकारे हा सगळा विसर्जन मार्ग असणार आहे। त्यामुळे या मार्गावर आपल्याला ठिकठिकाणी हजारो भाविक पाहायला मिळतील आणि ठिकठिकाणी गणपतीची आरती होते आणि ही ठिकाणं खरं तर वैशिष्ट्यपूर्ण असतात, ती ठरलेली असतात। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ज्या ठिकाणाहून जात असते तर या 4 दृश्यांमध्ये आपण पाहतोय खाली 2 पुण्याची दृश्य पाहायला मिळतात। एकतर पालखीमध्ये बाप्पा निघालेत विसर्जनाच्या ठिकाणी आणि खाली पुणे महानगरपालिकेतर्फे एक रथ तयार करण्यात आलेला आहे आणि या रथावर विराजमान झालेले आहेत बाप्पा। फुलांची सजावट या रथांना करण्यात आली। पुण्यामधल्या गणेशोत्सवामध्ये जरी मूर्ती लहान जरी असल्या तरी सुद्धा त्यांच्या रथाची सजावट ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण केलेली असतात आणि त्याचप्रमाणे वेगवेगळी पथकांचं जे सादरीकरण असतं ते महत्त्वाचं। तर वरची 2 दृश्य आपण पाहतोय ती मुंबईतली अर्थात भव्य दिव्य असं मूर्तींचं स्वरूप मुंबईमध्ये नेहमीसारखं यंदाही पाहायला मिळत आहे। सगळ्यांचा आवडता लाडका बाप्पा अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत खरं तर ज्यांना या उत्सवाची वर्षभर आतुरता असते तो हा गणेशोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस आणि निश्चितच एक भावपूर्ण निरोप बाप्पाला दिला जातो आहे। मोठ्या संख्येनं पोलिसांनी आज गणेशोत्सव मिरवणुकीसाठी फौज तैनात केलेली आहे आणि पोलिसांनी तंत्रज्ञानाद्वारे सुद्धा यावेळी गणपती विसर्जन मिरवणुकांवर लक्ष ठेवून आहेत। त्यामुळे निश्चितच या मिरवणुका जेवढ्या भव्य दिव्य आहेत त्या तशाच पद्धतीनं अगदी शेवटपर्यंत पार पडतील यामध्ये तीळमात्र शंका नाही आहे। ते सर्वात आकर्षण असलेले महत्त्वाचे गणपती सध्या आपण पाहतोय झी 24 तासच्या स्क्रीनवर।